अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यातील काही दिवस असतील, काही वार असतील, काही सण असतील, काही महिने असतील, ह्या दिवसांना अतिशय महत्त्व आहे। बघा, दसरा असेल, दसऱ्यामध्ये नवरात्राला अतिशय महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये। श्रावण महिन्याला महत्त्व आहे, मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व आहे, चैत्र महिन्याला महत्त्व आहे। त्यानंतर बघा, तसंच अधिक महिना जो 3 वर्षातून एकदा येतो, त्या अधिक महिन्याला अतिशय महत्त्व आहे। आणि त्याचप्रमाणे बघा, दुर्गाष्टमी आहे, कालाष्टमी आहे, त्यानंतर संकष्टी चतुर्थी आहे, त्यानंतर बघा अजून कुठले वार सण तिथी वगैरे असतील तर त्याला अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे। म्हणून अधिक महिन्यातील उद्या जी आहे ती आहे संकष्टी चतुर्थी। आणि ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही उपाय सेवा तोडगे करायचे। मग हे उपाय सेवा तोडगे कशासाठी करायचे ह्याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि उपाय जसे सांगितले तसे करा, तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे। उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थी जी आहे ती आपण गणपतीला समर्पित करतो। आणि बघा, उद्या बुधवार आहे। खरं तर बऱ्याच लोकांना माहीत नाही की मंगळवार हा जो आहे तो हनुमानांना समर्पित असतो आणि बुधवार आहे तो गणपतीला समर्पित असतो। पण आपण काय करतो, मंगळवारी गणपतीची सेवा करतो, पण बुधवारी जर तुम्ही गणपतीची सेवा केली तर अतिशय फायदा। मग उद्या बुधवार आहे, अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे। हे तिन्ही योगाचं औचित्य साधून तिन्ही शुभयोग एकत्र आल्यामुळं तुम्ही जो काही उद्या उपाय कराल त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। मी सतत अंगारकी संकष्टीच म्हणते, कारण अंगारकी संकष्टीचे बरेच उपाय सांगितलेले असतात। अधिक महिन्याची जी उद्याची संकष्टी आहे, ह्या संकष्टीला तुम्हाला काही उपाय करायचे। ते उपाय कशासाठी, कामातील अडथळे असतील, व्यवसाय वाढत नसेल, नोकरी, आजारपण असेल, कौटुंबिक समस्या असतील, कलह भांडण असेल, आर्थिक अडचणी असेल, ह्यासाठी सगळ्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती ऐकून जशाचा तसा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। उद्या आहे संकष्टी चतुर्थी। सकाळी लवकर उठायचं, सगळं आपलं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं। पाण्यामध्ये आपली जी फरशी आहे ती फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, भीमसेन कापूर आणि गोमूत्र घालायचं, गंगाजल असेल तर घालायचं आणि सगळी घरातली फरशी पुसून घ्यायची। मुख्य दरवाजाचा हुमरा आहे तो सुद्धा गोमूत्रानं आणि पाण्यानं स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आणि हळदीचं लिंपण करायचं। त्यानंतर दरवाजे पुसून दरवाजावरती स्वस्तिक काढायचे आणि त्यानंतर तुम्ही जे आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं भीमसेन कापूर आणि गंगाजल घालून तुम्ही आंघोळ स्वच्छ करायची। उद्या संकष्टी असल्यामुळं तुम्हाला लाल वस्त्र परिधान करायचं आहे, कारण गणपती बाप्पांना लाल कलर अतिशय प्रिय आहे। आणि संकष्टी चतुर्थी जी आहे त्या संकष्टी चतुर्थीला आपण जेवढ्या जास्त गणपतीची सेवा करतो त्यावेळेला लाल वस्तूंचा आपण वापर केला तर त्याचा फायदा जास्त होत असतो। आता बघा, तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा सूर्याला जल अर्पण करायचं। सूर्याला जल अर्पण करत असताना एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद, कुंकू आणि अखंड तांदूळ टाकायचे, कच्चं दूध टाकायचं आणि त्यानंतर एक जास्वंदाचं फूल असेल किंवा गुलाबाचं असेल लाल फूल घ्यायचं, कोणतंही असू दे। हे पाणी तुम्ही फूल घालून अर्पण करायचं। सूर्याचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा। त्यानंतर तुळस आहे, तुळशीला सुद्धा तुम्ही पाणी, कच्चं दूध, हळदी, कुंकू, अखंड तांदूळ अर्पण करायची, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती देवघरातली पूजा करायची। सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलनाला सुरुवात करत असतो, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा देवघर स्वच्छ झाडून घ्यायचं, दिवा प्रज्वलित करायचा आणि देवपूजा करत असताना गणपती बाप्पांची पहिल्यांदा पूजा करायची। कुठलंही कार्य सुरू करत असताना आपण बघा गणपती बाप्पांची पूजा करून मग सुरुवात करत असतो, म्हणून गणपती बाप्पांना
संकष्टी आहे, अधिक महिना आहे आणि बुधवार आहे. ह्या शुभ योगावरती तामणमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि पंचामृतनं अभिषेक घालायचा. मग पंचामृतमध्ये काय, कच्चं दूध, दही, मध, साखर आणि तूप घालायचं. ह्याचं पंचामृत बनवायचं आणि अथर्वशीर्षचं पठण करत तुम्ही अभिषेक घालायचा. मग तुम्हाला अथर्वशीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही ते घालू शकता. समजा तुमच्याकडे मोबाईल नसेल, यूट्यूबला तुम्हाला लावता येत नसेल तर गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरं एकदंत हा मंत्र म्हणायचा आणि अभिषेक घालायचा. त्यानंतर मूर्ती पाण्याने स्वच्छ धुवायची. एक पाट मांडायचा छोटासा, त्या पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं, त्या वस्त्रावरती अखंड तांदूळ घालायचे, त्या तांदळावरती थोडे हळद कुंकू घालायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची. आणि त्या मूर्तीला अष्टगंध, हळदी कुंकू, पिवळं चंदन किंवा लाल चंदन लावायचं. एक जास्वंदाचं फूल, 21 दुर्वा अर्पण करायच्या. त्यानंतर जे कापसाची गेजमाळ असते ती घालायची. त्यानंतर जानवं जे असतं दोऱ्याचं ते घालायचं. आणि मग देवघरातली तुमची जी काय पूजा आहे सगळ्या देवांची ती करायची. आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा. हा उपाय कशासाठी तुम्हाला सांगितलेला आहे बघा. तुमच्या कामात अडथळे येतात, काम कोणतंही असू दे, तुमचं काम घर घेण्याचं काम असेल किंवा अजून नोकरी संदर्भातलं काम असेल किंवा अजून कुठली एखादं काम तुम्ही महत्त्वाचं करायचं चाललं आहे आणि काम होता होता थांबते. समजा तुम्ही एखादा प्लॉट घेणार आहे, एखादं शेत घेणार आहे, एखादं घर घेणार आहे आणि ते घर घेण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी, शेत घेण्यासाठी सगळी तुमची तयारी होते आणि अचानक अडथळा येतो हे दूर होण्यासाठी. त्यानंतर बघा तुमच्या घरात किंवा तुमच्या घरामध्ये प्रत्येकजण सतत आजारी पडतं. वयस्कर माणसं असतील, एकाचं आजारपण संपलं की दुसऱ्याचं, मुलं वारंवार आजारी पडणं, तुम्ही आजारी पडणं, काही ना काही आजारपण उद्भवणं ह्यासाठी. त्यानंतर बघा घरामध्ये सतत वाद होणे, कलह होणे, भांडणं होणे, क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोची भांडणं असतील, मुलांची आईची भांडणं असतील किंवा सासू सुनेची भांडणं असतील, ही जी भांडणं आहेत ते दूर होण्यासाठी, आरोग्य ठीक राहण्यासाठी. आणि त्यानंतर नोकरी तुमच्या मुलांना नोकरी लागत नाही किंवा तुमची नोकरी आहे, तुमच्या नोकरीमध्ये मनासारखं प्रमोशन मिळत नाही, पगार वाढत नाही, सतत नोकरीमध्ये अडचणी येतात, एक नोकरी सोडून दुसरी धरावी लागते, दुसरी सोडून तिसरी धरावी लागते, नोकरीत स्थिरता नाही किंवा नोकरीच लागत नाही. किंवा एखादा छोटा मोठा तुम्ही व्यवसाय चालू केला आहे बघा, ब्युटी पार्लर असेल, किराणा मालाचं दुकान असेल, तुमचं कन्स्ट्रक्शन कंपनी असेल किंवा अजून कुठला व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय आहे त्यामध्ये वाढ होऊन अजून तुमचे व्यवसाय वाढण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा उपाय करू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या मनासारखं एखादी गोष्ट करायची आहे, मुलं अभ्यास करत नाही, मुलांच्या सतत काही तक्रारी असतात, मुलं हट्टीपणा करतात, रडतात, ऐकत नाहीत, आईवडिलांना सांगत नाहीत काही गोष्टी किंवा आईवडिलांचं ऐकत नाहीत, त्यासाठी हा उपाय. त्यानंतर बघा तुमची मुलं अभ्यास करतात पण अभ्यास केलेला पेपरच्या वेळेला त्यांच्या लक्षात राहत नाही आणि मार्क कमी पडतात. ह्या सगळ्यावरती हा उपाय अतिशय प्रभावी आहे. कारण गणपती बाप्पा जे इच्छापूर्ती, संकट दूर करणारे आहेत आणि तुमचं कुठलंही संकट असू दे आणि कोणतीही इच्छा असू दे, ह्या दोन्हीसाठी हा उपाय आहे. काय करायचं बघा, गूळ घ्यायचा, गूळ किसायचा आणि त्या गुळाचे छोटे छोटे 21 गोळे करायचे. कारण गूळ हा सूर्यग्रहाशी संबंधित आहे आणि गणपती हा बुद्धीचा दैवत आहे आणि गणपतीला गूळ अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो आणि ज्यामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान, प्रतिष्ठा नाही किंवा तुमचे ज्या काय आता सांगितलेल्या अडचणी, आजारपण, नोकरी, व्यवसाय, ज्या काय कामं अडथळे हे सगळं दूर होऊन सरकारी कामातले अडथळे असतील, सरकारी नोकरी असेल, ह्यासाठी तुम्हाला गुळाचा उपाय करायचा आहे. 21 छोटे छोटे गोळे करायचे आणि हे गोळे एका डिशमध्ये घ्यायचे, एका तामणमध्ये घ्यायचे किंवा एका ताटीमध्ये घ्या, एखाद्या वाटीमध्ये घ्या आणि ह्या एका गुळाचा खडा घ्यायचा, जो गोळा बनवलेला असतो तो एक घ्यायचा, एक दुर्वा घ्यायची आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं.
हे अर्पण करत असताना ओम गणपते नमो नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणा किंवा हे गणेशाय नमः म्हणा. एक गोळा घ्यायचा गुळाचा, एक दुर्वा घ्यायची अर्पण करायचं, दुसरा गोळा घ्यायचा, दुर्वा घ्यायची अर्पण करायचं, असं 21 वेळा 21 गुळाचे खडे आणि 21 दुर्वा एक एक करून गणपतीला अर्पण करायचं. आणि तुमची जी काय इच्छा आहे, अडथळे आहेत, अडचणी आहेत, त्या गणपती बाप्पांना बोलायच्या. आणि हा जो गुळ आणि दुर्वा अर्पण केल्यात हे दिवसभर असंच ठेवायचं. आणि त्यानंतर संध्याकाळी हा गुळ आहे तो गुळाचे खडे काढायचे आणि घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा. किंवा तुम्ही एखाद्या गोड खोबऱ्याची वडी करा किंवा काय करा, त्यामध्ये ते गुळ वापरायचा. बाकी बाहेरच्या कुणालाही द्यायचं नाही, फक्त घरातल्यांनी वापरायचं. दुर्वा आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पूजा करत असताना काढून निर्माल्यामध्ये घालायचं. यामुळं तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय साधा वाटतो पण प्रभावशाली आहे, नक्की करा. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे असतील ते सगळे तुम्हाला कळतील. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे, कोणाचेही यूट्यूबला व्हिडिओ असू द्यात, शॉर्ट्स व्हिडिओ असू द्यात, लॉंग व्हिडिओ असू द्यात, आरोग्याचे असू द्यात, म्हणजे पाकशास्त्राचे असू द्यात, कॉमेडी असू द्यात, माझ्यासारखे सेवा सांगणारे असू द्यात, अजून आरोग्याविषयी असू द्यात, कोणाचेही व्हिडिओ असू दे, प्लीज सबस्क्राईब करत जा. कारण आम्ही जे लोक व्हिडिओ बनवतो ते खूप कष्ट मेहनत घेऊन बनवत असतो. त्यामुळे तुमचा सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तुमचे कामातले अडथळे दूर झालेले आहेत, तुमच्या आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत, असं म्हणून मी मॅनिफेस्टिंग करते आणि व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.